आणि तितक्यात आम्हाला बायसन दिसलाच. तर झालं असं की बंदीपूरच्या अभयारण्यात सकाळी सकाळी आम्ही एक छोटासा ट्रेल वॉक केला आणि जंगलाबद्दल माहिती घेतली. असं ट्रेकिंग करण्याचा मुलांचा पहिलाच अनुभव असल्याने त्यांनी हा ट्रेल वॉक खूपच एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही बंदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये सफारी करण्यासाठी निघालो. तिकीट घेतलं आणि जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे फारसे प्राणी दिसण्याची अपेक्षा नव्हतीच मुळी. तरीही आमचा उत्साह कमी न होऊ देता आम्ही हत्ती किंवा बायसन तर दिसेलच ना या अपेक्षेने सफारीसाठी निघालो. जंगलात पहिलाच नंबर लावला तो गजराजाने आणि त्यानंतर राष्ट्रीय पक्षाने हजेरी लावली. जवळपास 1020 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या बंदीपूर टायगर रिझर्व्हमध्ये तब्बल 193 वाघ आहेत. पण आम्ही फिरत असलेल्या भागात हरणांच्या कळपांना इतके रिलॅक्स फिरताना पाहून या 193 पैकी या भागात एकही नाही याची खात्री मला पटली होती. बिबट्याच्या पायाचे ठसे दिसले पण तो काही दिसला नाही. नक्कीच एखाद्या झाडावर बसून तो आमची गंमत बघत असणार. वाघ तर सोडा, पण साधा बायसन सुद्धा न दिसल्याने तशी आमची निराशाच झाली आणि सफारी संपवून आम्ही उटीकडे प्रवास सुरू केला. या रस्त्यात मधुमलाईचं जंगल लागतं. या जंगलातून जाणारा रस्ता इतका सुंदर आहे ना की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडावेत. इतका सुंदर रस्ता मी आजपर्यंत भारतात पाहिलेला नाही. सफारीमध्ये बघितलेल्या प्राण्यांपेक्षा जास्त प्राणी या रस्त्यावरच दिसत होते. एखाद वेळी याच रस्त्यावर आपल्याला बायसन दिसेल असं मी म्हणायची खोटी,